भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धविराम 18 मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय दोन्ही देशांच्या डीजीएमओमध्ये चर्चा झाल्यानंतर समोर आलाय। या अगोदर 10 मेला दोन्ही देशांच्या डीजीएमओंनी 12 मे पर्यंत युद्धविराम करण्याची सहमती दर्शवलेली। मात्र पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी युद्धविराम 18 मे पर्यंत वाढवण्यासंदर्भात भाष्य केले। तुर्कीवरच्या सफरचंदाचा बहिष्कार तुर्कीला महागात पडला। जवळपास 1000 कोटी रुपयांचा फटका तुर्कीला बसलाय। पुण्यातील मार्केटमधून तुर्कीचे सफरचंद व्यापाऱ्यांकडून विक्री करण्यास पूर्णपणे बंदी घातली गेली आहे। कुठल्याही परिस्थितीत तुर्कीचे सफरचंद मागवले जाणार नाहीत आणि विक्रीही केले जाणार नाहीत असा निर्णय व्यापाऱ्यांनीच घेतलाय। तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा जाहीर केला त्यानंतर भारतात त्याचे तीव्र पडसाद उमटतात। भारतीय निर्यात संघटना महासंघाने त्यांचा नियोजित तुर्की दौरा सुद्धा आता रद्द केलाय। ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन कडून चित्रपट आणि मालिकांचं तुर्कीमधलं चित्रीकरण सुद्धा बॅन करण्यात आलंय। पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून निष्पाप भारतीयांना मारलं, पण आम्ही धर्म नाही कर्म बघून दहशतवाद्यांना ठार केलं असं वक्तव्य संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलंय। आतंकियों ने भारतीयों को धर्म पूछकर देखकर मारा, धर्म पूछकर मारा, तो हमने आतंकियों को उनका कर्म देखकर मारा है। उन्होंने धर्म देखकर बेगुनाहों की जान ली। यह पाकिस्तान का कर्म था, हमने कर्म देखकर उनका खात्मा किया। यह हमारा भारतीय धर्म है। पाकिस्तानच्या छाताडावर बसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले। शिवाय पाकिस्ताननं दहशतवाद थांबवावा अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिला। पाकिस्तान ने भारत को धोखा दिया है, पाकिस्तान ने भारत को छला है और आज भी वह धोखा दे रहा है। इसका खामियाजा अब उसको भारी कीमत करके भुगतना पड़ा है और यह कीमत यदि आतंकवादी वारदातें चलती रही तो लगातार यह बढ़ने ही वाली है। भारतात ॲपल उत्पादनं बंद करा असा सल्ला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला। ॲपलचे सीईओ टिम कुक यांना ट्रम्पनी हा सल्ला दिलेला आहे आणि त्यामुळे भारतातील ॲपल उत्पादनांची निर्मिती बंद होणार का हा सवाल सध्या निर्माण झाला आहे। And I had a little problem with Tim Cook yesterday. I said to him, Tim, you're my friend. I treated you very good. You're coming in with $500 billion, but now I hear you're building all over India. I don't want you building in India. You can build in India if you want to take care of India, because India is the highest, one of the highest tariff nations in the world. It's very hard to sell into India. ट्रम्प यांच्या ॲपलवरील पोस्टवर कंगनानं टीका केलेली आहे, पण नड्डांच्या विनंतीनंतर पोस्ट काढण्यात आली। पंतप्रधान मोदींच्या एवढी लोकप्रियता ट्रम्प यांची नाही असं ट्विट कंगना यांनी केलं होतं। जेपी नड्डा यांच्या सूचनेनंतर कंगना रनौत यांनी एक्स पोस्ट हटवलेली आहे। With Tim Cook yesterday, I said to him, भारत पाकिस्तानच्या वादामध्ये मध्यस्थी करून शस्त्रसंधी केल्याचं वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं होतं आणि आता त्यांनी त्यांच्या या वक्तव्यावरून माघार घेतली आहे। भारत पाकिस्तानच्या वादामध्ये मध्यस्थी केली नसल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं। वाद मिटवला अशी मध्यस्थी केल्यानंतर ट्रम्प यांनी माघार घेतली। Settled the problem between Pakistan and India last week, which was getting more and more hostile, and all of a sudden you'll start seeing missiles of a different type. दहशतवाद कमी होणार नाही तोपर्यंत सिंधू जलकरार स्थगितच राहणार असं कडक उत्तर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानला दिलंय। भारतानं कराराला स्थगिती न देता पाणी सोडावं यासाठी पाकिस्तान सध्या गयावया करतंय आणि यावर जयशंकर यांनी पाकिस्तानकडून सीमापार दहशतवाद कायमस्वरूपी थांबवला जाणार नाही तोपर्यंत सिंधू जलकरार स्थगितच राहणार असल्याचे संकेत दिले। We are prepared to discuss with them what is to be done on terrorism. Those are the talks which are feasible. Water issues have been raised. Again, you all know, and I re-emphasize, the Cabinet Committee on Security and the government, obviously, was very clear that the Indus Waters Treaty is held in abeyance and will be continued to be held in abeyance until cross-border terrorism by Pakistan is credibly and irrevocably. भाजप नेते विजय साह यांच्यानंतर आणखी एका नेत्याने वादग्रस्त वक्तव्य केलंय। सपा नेते रामगोपाल यादव यांच्याकडून व्योमिका सिंह यांच्या जातीचा उल्लेख करण्यात आला। यादव यांच्या वक्तव्यामुळे आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे। वक्तव्यानंतर सपा नेते रामगोपाल यादव यांच्यावर टीकेची झोड उठली आहे। आपको बता दूं
की दिव्या सिंह व्योमिका सिंह हरियाणा की जाकर जमात। कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेले मध्य प्रदेशचे मंत्री विजय शहा यांना सुप्रीम कोर्टानं चांगलंच फटकारलं। घटनात्मक पदावर असताना असं भाष्य करणं अयोग्य असल्याचं सरन्यायाधीश म्हणाले आणि हायकोर्टाच्या आदेशावर स्थगिती द्यायला सुद्धा सुप्रीम कोर्टानं नकार दिला। शहा यांची कोंडी केली आहे। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृतीची नक्कल करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला। शरीफ यांनी सियालकोटच्या पसरूर लष्करी छावणीला भेट दिली। मोदींनी सैन्य तळाला भेट दिल्यानंतर शरीफ यांनी सुद्धा पाकिस्तानात सैन्याला भेट दिली।